हे बघ दीपा, तू ऐकून घे. हे बघ, मला जर तुला त्रासच द्यायचा असता तर मी आतापर्यंत दिला असता ना. मी असं शांत बसलो असतो का? मी तुला काल तरी त्रास दिला का? मी तुला आज तरी त्रास दिला का? हा, मग आता काय म्हणजे काय म्हणणं आहे? ऐकून घे मी काय म्हणतोय ते. हे बघ, ही अपर्णा सुरेश माने, माझी बायको, पुणे जिल्ह्याची कलेक्टर. यो साहेब, नका आता मस्करी करू. तुम्हाला आता माहिती आहे मी कुठून आले? आमचं वडापावचं गाड आहे. ऐक ना, तू 2 मिनिटं काय म्हणली होतीस की बसून शांतपणे ऐकतो म्हणली होती का नाही? मग ऐक. हे बघ, ही कलेक्टर अपर्णा सुरेश माने माझी बायको आहे. ही आणि तू सेम टू सेम दिसता. हेच खरं आहे. तुला खरं वाटू नाही तर नाही वाटू. मागच्या आठवड्यात तिचा ऍक्सिडेंट झालाय काठाजवळ. तेव्हापासून बेपत्ता आहे. ऐका ना साहेब, नाही म्हणजे जे झालं ना ते लय वाईट झालं. काय करू आता मी? हे बघ दीपा, मला आणि आप्पीला जवळपास 8 वर्षाचा एक मुलगा आहे. त्यातली 7 वर्ष त्यांनी फक्त त्याच्या आईबरोबर काढलेत. त्या 7 वर्षात त्याच्याबरोबर ना मी होतो ना आमच्या फॅमिलीमधलं कोण होतं. त्यामुळे त्याला त्याच्या आईबद्दल लय लाळ आहे. जसा हा ऍक्सिडेंट झालाय आणि आप्पी बेपत्ता झाली आहे ना, पोरगं कावरं बावरं झाले. नीट जेवणा, खायना, प्यायना, नीट झोपना, कुणाशी काय बोला ना. मला त्याची काळजी लागून राहिली आहे. साहेब लय वाईट झालं बरं का हे. मी ते असले ते मॅडमचं ऍक्सिडेंट झालंय, त्या पोराविषयी पण लय वाईट वाटतंय मला. पण मी आता नाही 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 दीपा, अगं आप्पीला ऍक्सिडेंट मध्ये काहीच झालं नाही. मला गॅरंटी आहे ना. मला फक्त आप्पीला शोधायला, ती कुठे कशी नेमकं काय झालंय ना हे सगळं बघायला थोडा वेळ लागतोय. आणि तोपर्यंत माझा अमोल त्याच्या आईशिवाय नाही राहू शकत ग. म्हणून मी तुझ्याजवळ आलो. म्हणजे हे बघ दीपा, हे बघ, मी आप्पीला शोधणार आहे. पण तोपर्यंत अमोल समोर, म्हणजे माझ्या मुलासमोर आणि माझ्या फॅमिली समोर तू आप्पी म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे.